नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली आणि मोस्ट ऑफ द टाइम निफ्टी जो आहे तो पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहिला। एवढा सरते शेवटी डेज हायच्या आसपास जाऊन निफ्टी बंद झाला। एवढा बँक निफ्टीसुद्धा 500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, निफ्टी 160 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला। पण आजचं मार्केटचं लक्ष मात्र पूर्ण 2 एप्रिल आज रात्री मिडनाईट वाजता पासून जे काही ट्रम्पचे टेरिफ्स ट्रिगर होणार आहेत आणि रात्री ऑलमोस्ट भारतीय वेळेनुसार रात्री 1:30 वाजता ट्रम्प यांचं एक स्पीच आहे टेरिफ्सला घेऊन, त्याकडे लक्ष राहिलं मार्केटचं आणि काहीतरी एक समहाऊ होप्स मार्केटला बिल्ट राहिलं की भारताला एक्सेप्शन मिळू शकेल किंवा नेगोशिएशन भारतासोबत जे चालू आहेत त्या बाबतीत काहीतरी अपडेशन येऊ शकेल आणि टेरिफवर थोडंसं काही पॉझिटिव्ह टेरिफला घेऊन चर्चा होऊ शकते। या हिशोबानं मार्केट थोडं पॉझिटिव्हमध्ये राहिलं आणि लक्ष मार्केटचं पूर्णतः आज रात्री होणाऱ्या इव्हेंटकडे आहे, ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या सकाळी मार्केटवर बघायला मिळेल। पण मार्केटनं आज चांगली पॉझिटिव्ह घोडदौड मेंटेन राहिली, पण उद्या आणि इथून पुढची चाल मात्र उद्याची खास करून ट्रम्प यांच्या टेरिफच्या डिसिजनवरच अवलंबून आहे। उद्या मार्केट आयदर मला वाटतं गॅपअप किंवा गॅपडाऊन होऊ शकतं। ज्या पद्धतीनं ट्रम्प टेरिफ चे इम्प्लिमेंटेशन होईल त्याच्या अनुषंगानं काही क्लॅरिफिकेशन येईल, त्यानुसार उद्या मार्केटचं जे आहे ते ओपनिंग राहील आयदर गॅपअप व गॅपडाऊन। तेव्हा फारसं काही बोलण्यासारखं नाही आहे। आज FISचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण काल FISनी विक्री केल्या 5,900 करोडची, DISनी खरेदी केल्या 4,300 करोडची। FIS गेले 4-5 दिवस परत पुन्हा विकत आहेत, पण समहाऊ DIS बाय करतात, त्यामुळे ते ऑब्झर्व होऊन चाललेलं आहे। ओव्हरऑल टेक्निकली उद्यासाठी लेवल बघायचं झालं तर निफ्टीला 23,500च्या अबाव मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी 23,750-800 पर्यंत येऊ शकते। 23,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जिथून आपण मार्केटला एक करेक्शन बघितलं, त्यामुळे 23,500च्या वर गेला तर 23,750-800 पर्यंत निफ्टी जाऊ शकतो। 23,300च्या खाली आला तर मला वाटतं 23,200 ते 23,150 पर्यंत निफ्टी येऊ शकतो। 23,150च्या आसपास एक निफ्टीला सपोर्ट लेवल आहे, जो कालचा लोसुद्धा होता। त्यामुळे ओव्हरऑल ओपनिंग गॅपअप और गॅपडाऊन राहू शकतं, पण तरीही या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। तर पण जर पॉझिटिव्ह राहिलं तर मला वाटतं 23,500च्या वर मेंटेन राहिलं तर निश्चित 23,750-800 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सुद्धा लोअर लेवलला 51,000 सपोर्ट आहे। 51,500च्या वरती हायर लेवलला 51,500च्या वर गेला तर फर्दर रिकव्हरी 52,000 पर्यंत बँक निफ्टीमध्ये येऊ शकते। समहाऊ ओपनिंग जे आहे ते ट्रम्प टेरिफवरच राहणार आहे, हे थोडंसं तुम्ही उद्याच्या सेशन करतो तरी लक्षात घ्यावं। बाकी 51,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीला लोअर लेवलला आणि 51,500च्या वर गेलं तर फर्दर रिकव्हरी येईल। आज NSEमध्ये 1951 शेअर्स वाढले, त्या बाजूला 640 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढले, त्या बाजूला 16 शेअरमध्ये पडझड आहे। ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअरची संख्या जास्त आहे। किंवा सेक्टर इंडिसेसमध्ये आज ब्रॉड बेस बाईंग बघायला मिळाले। कोणत्याही सेक्टरमध्ये पडझड नाही आहे किंवा मायनसमध्ये बंद नाही, सगळे सेक्टर्स चांगले पॉझिटिव्हमध्ये बंद झाले। तर लीड केले बँक्स, IT, FMCG, ऑटो, मेटल, रियाल्टी या सगळ्या सेक्टर्सनी लीड केले रॅलीला आणि ऑलमोस्ट रियाल्टी 3.5% पॉझिटिव्ह होता, कारण व्याजदर कट होण्याचे चान्सेस आहेत। 7 एप्रिलच्या आसपास RBIची पॉलिसी आहे, त्या आउटकमनुसार सुद्धा व्याजदर कट झाले किंवा CRR रिलीफ मिळाली, त्यानुसार बँकिंग आणि रियाल्टी सेक्टरला तेजी राहिली। ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्ससुद्धा ट्रम्प टेरिफच्या इम्पॅक्टमुळे मायनस आहेत, जवळपास 1% मायनस आहेत युरोपियन मार्केट्स। डाव जोन्स जवळपास फ्युचर 200 पॉईंट मायनस आहेत, त्यामुळे ग्लोबल मार्केट मायनस आहेत। वेट करत आहे ट्रम्पचे टेरिफ कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतील आणि ट्रम्प जे काही रात्री आपल्या भारतीय वेळेनुसार 1:30 वाजता स्पीच देणार आहेत त्याकडं जगाचं लक्ष लागून राहिले, त्यामुळे होपफुली आपलंही लक्ष त्यावर आहे। त्यामुळे बघूया आज ट्रम्प कशा पद्धतीनं टेरिफला घेऊन काय कमेंट करतात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं आणि ग्लोबल मार्केट्स खास करून US मार्केट त्याला कशा पद्धतीने रिएक्शन देतात आणि त्यानुसार आपलं उद्याचं मार्केट गॅपअप और गॅपडाऊन राहू शकतं। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।